नमस्कार. मनाला भिडणारी एक अतिशय सुंदर कथा. लेखक अज्ञात. बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे. ते जिथं जिथं भिंतीला हात लावत त्या ठिकाणच्या भिंतीचा रंग पुसट आणि मळकट होई. ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो. त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला कोणतं तरी तेल लावलं होतं. त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून चालल्यामुळे हाताचे ठसे भिंतीवर उमटले. ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं कुणास ठाऊक. मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो, बाबा, ओ भिंतीला हात न लावता चाला ना जरा. तुमचे हात लागून त्या किती घाण होतात. माझा आवाज जरा उंच झाल्यासारखंच मला वाटलं. 80 वर्षाचे बाबा एखादा लहान मुलगा चूक झाली असता जसा चेहरा करतो तसा करून मान खाली घालून गप्प बसले. छे, हे मी काय केलं. मी असं नको होतं म्हणायला असं वाटायला लागलं. माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले. त्यांनी भिंतीला धरून चालणं सोडून दिलं. पुढे 4 दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले. त्यांनी अंथरूणच धरलं आणि पुढे 2 दिवसांनी त्यांनी इहलोक यात्रा संपवली. भिंतीवरच्या हातांचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहील. दिवस उलटत राहिले. माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावं असं वाटू लागलं. पेंटर आले सुद्धा. माझा मुलगा जितूला आजोबा म्हणजे प्राणप्रिय. भिंत रंगवताना आजोबांच्या हातांच्या ठशांना सोडून भिंत रंगवण्याचा हट्टच धरला त्यानं. शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, सर, काही काळजी करू नका. त्या ठशांच्या भोवती गोल करून छान डिझाईन काढून देतो. तुम्हालाही ते आवडेल. शेवटी मुलांच्या हट्टापुढे काही चालले नाही. पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीनं सुंदर डिझाईन करून दिलं. पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणाऱ्या पाहुणे मित्रमंडळींना पण आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले. आता पुढे जेव्हा भिंत रंगवण्याचं काम होत गेलं तेव्हा त्या हाताच्या ठशाभोवतीचं डिझाईन बनवलं जाऊ लागलं. सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे करत राहिलो तरी आमचंही समाधान होई. दिवस, महिना, वर्ष पुढे सरकत चालले. मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं. तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोचलो. बाबांच्या एवढं नसलो तरी 70ला आल्यामुळे मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वाटू लागलं. आणि मला आठवू लागलं किती चिडून बोललो होतो मी बाबांना. म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो. त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचं जाणवलं. अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं. आत्ता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात. मुलाचं वाक्य कानावर पडलं. मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता. जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले. माझ्या डोळ्यापुढे बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असं वाटू लागलं. आपोआप डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात 8 वर्षाची नात धावत आली. आजोबा, आजोबा, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला असं म्हणत तिने हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेतले. हॉलमधील सोफ्यावर बसलो असता नातीने आपलं ड्रॉइंग बुक दाखवलं. आजोबा, आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली. मला फर्स्ट प्राइज मिळालं. अरे वा, दाखव बरं तुझं ड्रॉइंग.
तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखवलं. भिंतीवरच्या बाबांच्या हाताचं चित्र आहे तसं काढून भोवताली सुंदर नक्षी काढली होती. ती म्हणाली, टीचरनी हे काय आहे म्हणून मला विचारलं. मी सांगितलं, माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचं चित्र आहे. आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलंय. टीचर म्हणाल्या, मुलं लहान असताना भिंतीभर रेघोट्या हातापायाचं चित्र काढत राहतात. मुलांच्या आईबाबांना त्याचं कौतुक वाटतं. त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं. आपण पण वयस्कर आई वडील आजी आजोबांवर असंच प्रेम करत राहायला पाहिजे. व्हेरी गुड श्रिया. श्रिया आमची नात गोड गोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं मला वाटू लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोपुढे उभं राहून मला क्षमा करा बाबा, क्षमा करा असं म्हणत मन हलकं होईपर्यंत रडत रडत बाबांची क्षमा मागत राहिलो.